पहा आता आज आपल्याला शिकायचे ग्राफ्स. कालच्या लेक्चरला आपण शिकलो होतो कायनेमॅटिक्स. काय शिकलो? कायनेमॅटिक्स शिकलो. ठीक आहे. आता पहा सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्हाला दिसतोय डिस्टन्स टाइम. बेसिकली जो ग्राफ आहे बेटा, ग्राफ आपण हे ग्राफ्स का शिकत असतो? वी मस्ट अंडरस्टँड. तर बेटा ग्राफ कंपॅरिझनसाठी. कशासाठी? ग्राफ कंपॅरिझनसाठी. तुम्ही सगळेजण आता रिसेंटली IPL पाहताय का नाही? IPL पाहता. IPL मध्ये तुम्ही अशा पद्धतीने पाहिलं का रे? हा असा ग्राफ असतो, पहिली टीम खेळते, तिचा ग्राफ हे असा असा काहीतरी असतो, दुसरी टीम जिंकलेली असते, तिच्या ग्राफला ते काहीतरी असा दुसरा कलर लावतात, हे असं ती जिंकते. असं काही पाहिलं का नाही? आहे की नाही? पहिल्या टीमने केलेले रन्स अशा पद्धतीने असतात, दुसऱ्या टीमने केलेले रन्स अशा पद्धतीने असतात. आहे की नाही? इकडं ओव्हर पहिल्या ओव्हरमध्ये ह्या टीमने एवढे केले, म्हणजे समजा ही एक ओव्हर 2 3 अशी 20 ओव्हरचा गेम असतो, बरोबर आहे की नाही? मग पहिल्या ओव्हरमध्ये रेडवाली जी फर्स्ट टीम आहे बॅटिंगवाली, समजा तिने किती रन केले इथं कळतं आपल्याला. तिने किती रन पहिल्या ओव्हरमध्ये मारले होते? 12. याचा अर्थ दुसऱ्या टीमने 12 पेक्षा जास्त मारली, 17. समजतं की सगळ्यांना? ह्या अशा पद्धतीने कंपॅरिझन असतं. आता टेक्निक आहे का सगळ्यांनी? जो ग्राफ आहे बेटा, जो ग्राफ आहे, तर ग्राफमध्ये हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे, बरोबर? सगळ्यांना अगोदर टेक्निक देतो. पहिली गोष्ट ग्राफ कंपॅरिझनसाठी बेटा. ग्राफ कशासाठी आहे? कंपॅरिझनसाठी. एक्स वाय. ठीक आहे. आता बघा, जेव्हा पण तुम्ही ग्राफ शिकणार व्हाल मित्रांनो, ग्राफ्स, तर तुम्हाला मी 2 टेक्निक देणार आहे टू अंडरस्टँड. टेक्निक नंबर 1 मल्टिप्लिकेशन. टेक्निक नंबर 1 मल्टिप्लिकेशन. आणि टेक्निक नंबर 2 डिव्हिजन. मोठ्याने बोला. काय टेक्निक देतो मी तुम्हाला? आहे की नाही? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता पहा, तुम्हाला एक्स ॲक्सिसवरती संपूर्ण फिजिक्समध्ये टाइम तुम्हाला कायम एक्स ॲक्सिसवरती असणार आहे. कुठं असणार आहे? वायवरती बाकीचे कोणी असतील, पोझिशन असेल, आहे की नाही? म्हणजे वेळेच्या हिशोबाने पार्टिकलची पोझिशन बदलणे, डिस्प्लेसमेंट बदलणे, व्हेलॉसिटी बदलणे, ॲक्सेलरेशन बदलणे, आहे की नाही? बाकीचं सगळं इथं असणार आहे. इज दॅट ओके? आता आपण वाय ॲक्सिसला एक व्हेलॉसिटी घेऊ. फेमस ग्राफ आहे. ओके, कोणताही असू शकतो, वरती फोर्स पण असू शकतो, आहे की नाही? भरपूर सगळं असू शकतं. आपण व्हेलॉसिटी घेतला, ठीक आहे? सो एक्स ॲक्सिसला कोणीतरी, वाय ॲक्सिसला कोणतरी. आपण एक्सला घेतला टाइम म्हणण्यापेक्षा फिजिक्समध्ये कायम एक्स ॲक्सिसला कोण असणार आहे? टाइम. आणि वाय ॲक्सिसवरती आता सध्या काय घेतलं आपण? व्हेलॉसिटी. टेक्निक आहे का? मल्टिप्लिकेशन करायचं बेटा. वाय आणि एक्स ह्या 2 ॲक्सिसचं मल्टिप्लिकेशन करा. व्हेलॉसिटी इंटू टाइम. पटकन बोला. व्हेलॉसिटी इंटू टाइम. व्ही इंटू टी. चला, डिव्हिजन म्हणजे काय बेटा? व्ही डिवायडेड बाय टी. अगोदर वाय नंतर एक्स अशा पद्धतीने एकदा गुणाकार करा, एकदा भागाकार करा. बालमित्रांनो, जेव्हा पण तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार, काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार, तर मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर मी मुद्दाम कलर चेंज करतो. ऐका बरं का, मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर व्ही इंटू टी काय भेटणार आहे मला? डिस्प्लेसमेंट. नीट ऐका बरं का, व्ही इंटू टी काय भेटणार आहे? डिस्प्लेसमेंट. त्याचं कारण काय रे बेटा? पहा बरं का, सध्या जो ग्राफ घेतला आपण त्या हिशोबाने स्पीडचा फॉर्म्युला काय रे बेटा? डिस्टन्स अपॉन टाइम. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय रे बाळा? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अरे इज दॅट ओके? मग सगळ्यांनी नीट आहे का, स्पीड गुणिले टाइम हा जो गुणाकार आहे तो काय देईल तुला? डिस्टन्स. आणि व्हेलॉसिटी गुणिले टाइम हे काय देईल? डिस्प्लेसमेंट. सगळ्यांना फरक कळालाय का? येस. आता ऐका, सो हे डिस्टन्स पण असू शकतं किंवा डिस्प्लेसमेंट पण असू शकतं. कधी? हे डिस्टन्स कधी असेल? स्पीड असल्यावर. आणि डिस्प्लेसमेंट कधी असेल? व्हेलॉसिटी असल्यावर. पटकन बोला. कळालंय? गुणाकार करायचा. गुणाकारातनं तुला जर का फॉर्म्युला भेटत असेल, जर की एसचा भेटला, तर तुला ग्राफमधून ते उत्तर काढण्यासाठी एरिया अंडर ग्राफ करायचं. काय करायचं? येस, एरिया अंडर ग्राफ. मग कोणता ग्राफ? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. एक्झाम्पल इथं आपण व्हेलॉसिटी टाइमचं घेतलं होतं, त्याच्यामुळं लक्षात आलं सगळ्यांना? ठीक. सो पहिलं टेक्निक कोणतं दिलं तुला मी? मल्टिप्लिकेशन. आता दुसरं काय? डिव्हिजन. सो बेटा व्ही अपॉन टी म्हणण्यापेक्षा त्याला आहे ना डेल्टा व्ही बाय डेल्टा टी म्हणायचं. काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणजे डेल्टा आणि डेल्टा म्हणजे फरक. मोठ्याने बोला. डेल्टा म्हणजे, अरे डेल्टाचा अर्थ काय आहे? वाय मधला फरक डिवायडेड बाय एक्स मधला फरक. डेल्टा व्ही बाय डेल्टा टी किंवा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. सो बेटा हे जे काही आहे, तर ते डिव्हिजन केल्यानंतर तुला भेटतो स्लोप. डिव्हिजन केल्यानंतर तुला काय भेटतो? स्लोप. अलग लक्षात. सर स्लोप काय असतो? स्लोप म्हणजे उतार. स्लोप म्हणजे उतार. माझा ना असा स्लोप सगळ्यांनी पाहिला असेल, किंवा चढ
अलग लक्षात, याला काय म्हणायचं स्लोप. खालून वर गेला चढ, वरून खाली आला तर उतार. तर हा जो स्लोप आहे बेटा, स्लोप फिजिक्समध्ये ह्या स्लोपला म्हणतात यम. काय म्हणतात रे? यम. आणि त्याची व्याख्या अशी केली जाते, यम इज इक्वल टू टॅन थिटा. आणि टॅन थिटा म्हणजेच डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. याचा अर्थ वाय मधला फरक y2 मायनस y1 डिवायडेड बाय एक्स मधला फरक x2 मायनस x1. पटकन बोला, सगळ्यांना कळाले का रे हे? सर त्याच्यात थीटा काय आहे? तर थीटा इन्क्लिनेशन आहे. हा थीटा काय, थीटाला काय म्हणायचं? अँगलच आहे, पण त्या अँगलचं नाव काय रे बेटा? इन्क्लिनेशन. कुठून मोजला जातो? प्लस एक्स ॲक्सिस पासून. शिकले होते की 9वीला? इन्क्लिनेशन म्हणजे अँगल मेजर्ड विथ प्लस एक्स ॲक्सिस. आलं लक्षात? मग एक्सला पॅरल असेल तर अँगल काय होईल? 0. आणि हळूहळू असं वाढत जाईल तो. मग काय होईल? ॲक्यूट. अरे काय होईल? ॲक्यूट. मग तिकडे बघ ना, केसेस काय काय होतील. समजा तो थीटा 0 आहे. थीटा काय बेटा? 0. आता आपण पहिली केस m1 टॅन 0. आता टॅन 0चं उत्तर काय आहे? 0. ट्रिग्नोमेट्री होती ना दावेल आपल्याला. टॅन 0 काय आहे? 0. मग स्लोप काय आला रे बेटा? 0. कोणाचा स्लोप 0 आला? पॅरलल लाईनचा. कोणाचा 0 आला? एक्स ॲक्सिसला जी लाईन पॅरलल आहे m1, तिचा स्लोप किती आला? 0. चला आता पुढची केस घेऊ आपण. दुसरा स्लोप. आपण थीटाला ॲक्यूट घेऊ. थीटाला काय घेऊ बेटा? ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे किती? 30 डिग्री. ॲक्यूट म्हणजे किती? 30. 30 60 45 आहे का नाही? टॅन 45 किती आहे? 1. टॅन 30 किती आहे? 1/√3. म्हणजे तो कसा येऊ राहिला? पॉझिटिव्ह व्हॅल्यू. कशी येऊ राहिली? पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो m2 विल बी टॅन 30 घेतला तर 1/√3. म्हणजे थोडक्यात काय का, जर एक्स ॲक्सिसच्या सोबत हा थीटा जर का काय असणार बेटा? ॲक्यूट अँगल. कसा असला? ॲक्यूट अँगल. तर स्लोप कसा येणार आहे? पॉझिटिव्ह. स्लोप कसा येणार आहे बेटा? पॉझिटिव्ह. पटकन बोला, कळतं की सगळ्यांना? ओके. आता हीच लाईन जर समजा ही अशी घेतली तर हा थीटा काय झाला? ऑप्ट्यूज. अरे थीटा काय झाला बेटा? ऑप्ट्यूज. आता टॅन 120. तर आता 11वीला आपल्याला ते शिकायचं आहे की नाही? तर तो सेकंड क्वार्टरमध्ये जाईल. कुठं जाईल? सेकंड. आणि तिथं सेकंड क्वार्टर करतो ना सगळ्यांना. ऑप्ट्यूज म्हणजे इकडं जाईल. ओके. तर तिथं स्लोप निगेटिव्ह असतो. काय असतो बेटा? स्लोप. सो काय पाठ करायचं सगळ्यांनी? थीटा ॲक्यूट असला तर स्लोप पॉझिटिव्ह, आणि थीटा ऑप्ट्यूज असला तर स्लोप निगेटिव्ह. आणि स्लोप काय असतो? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. पटपट बोला, समजतं की सगळ्यांना? तुम्हाला मी 2 टेक्निक दिले. एक दिलं मल्टिप्लिकेशन आणि एक दिलं वाय आणि एक्स. 2 व्हेरिएबलचा गुणाकार करा. व्हीटी कोण भेटला बेटा? डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. आणि काढायचं कसं? ते एरिया अंडर ग्राफ. कसं काढायचं? एरिया अंडर ग्राफ. मग उदाहरणार्थ इथं टाईम आहे आणि इथं व्हेलॉसिटी आहे, आणि ग्राफ असा स्ट्रेट आहे. ग्राफ असा स्ट्रेट आहे. आणि तुला असं म्हणले 0 पासून तर 3 पर्यंत, 0 पासून 3 पर्यंत समजा 3 सेकंद असेल, राईट? 0 पासून 3 पर्यंत डिस्टन्स काढा. काय काढा? डिस्टन्स काढा. तर तू काय म्हणशील? 0 पासून 3 पर्यंत ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे, हिचं पाय ना इथपर्यंत येईल का नाही? ती पटकन सांगा. 3 पर्यंत. मग त्याच्या अंडर जो ग्राफ येईल तो एक रेक्टँगल येईल का नाही? सांगा बरं. कालं की नाही कालं? मग तो रेक्टँगल एरिया कसा काढतो? लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रीथ. आणि मग तुम्हाला काय भेटतं? डिस्टन्स. आले लक्षात सगळ्यांना? हां. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते 11वीला आपण पाहू. काय काय कळालं इथपर्यंत? ग्राफ कम्पॅरिझनसाठी असतो. एक व्हेरिएबल वाय वरती आहे, एक व्हेरिएबल एक्स वरती आहे. इथं काय हॉरिझॉन्टल काय असणार आहे? टाईम वरती बाकीचे असणार आहेत. ओके. स्लोप कसा काढायचा शिकवलं तुम्हाला मी. वाय मधला फरक अपॉन एक्स मधला फरक. आले सगळ्यांच्या लक्षात? बरं इथं पहा, डेल्टा व्ही बाय डेल्टा टी म्हणजे कोण असतं रे बेटा? हे ॲक्सलरेशन. कोण असतं? म्हणजे स्लोप ऑफ द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. काय म्हणायचं? ॲक्सलेशन. स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ॲक्सलेशन. तर आता आपल्याला पटकन सांगा, हे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झाले? ठीक. चला आता आपल्याला शिकायचं बेटा डिस्टन्स टाइम ग्राफ. कोणता ग्राफ? पहा मी तुम्हाला बोललो अख्ख्या बेसिक्समध्ये हॉरिझॉन्टली काय असणार आहे? टाइम. तुम्हाला काय दिसतंय समोर? ही युनिफॉर्म मोशन आणि ती नॉन युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म कशामुळे बेटा? ही इक्वल टाइम इंटरवल्स. म्हणजे इक्वल म्हणजे कसे? 0च्या नंतर 1च्या नंतर 2च्या नंतर 3. इथं पण पहा 0च्या नंतर 1च्या नंतर टाइम इंटरवल इक्वल आहेत. परंतु इथं काय होतं रे बेटा? एका सेकंदात 10, दुसऱ्या सेकंदात परत 10 झाले म्हणजे टोटल 20, तिसऱ्यात परत 10 म्हणजे 30, 40 आहे का नाही? हा कसा ग्राफ आहे? स्ट्रेट लाईन. कसा ग्राफ बेटा? लक्षात ठेवा, स्ट्रेट लाईन ग्राफ हा डायरेक्ट प्रोपोर्शनचा ग्राफ असतो. कसा असतो?
डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटीचा. डायरेक्ट म्हणजे काय, टाईम वाढतोय त्या हिशोबाने काय वाढतंय, डिस्टन्स. तिकडं मात्र काय राहिलं बेटा, 0 to 1 किती आहे व्हॅल्यू, 20-22 आहे का नाही. नंतर 1 to 2 मात्र चेंज आहे. पहा ना, 0 पासून 20 पर्यंत किती डिस्टन्स गेलंय, 20. इथं पान सगळ्यांनी 0 पासून 1 पर्यंत ग्राफ वाढत राहिला हा, आणि एकाला आल्यावर किती झाला, 20. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणूया का, टाइम जर मिनिटात असेल तर 1 मिनिटात 20 किलोमीटर गाडी गेली. वरती डिस्टन्स घ्या ना किलोमीटरमध्ये. अरे तर टाइम घ्या, कशात घ्या, समजा सेकंदात घ्या आणि हे मीटरमध्ये घ्या. चला मग 1 सेकंदात किती मीटर, 20 मीटर. बर, 1 पासून 2 पर्यंत एवढा जो टाइम आहे, इथं पहा ना वरती गाडीनी एवढं अंतर कव्हर केलंय वरती. बरोबर आहे का. मग आता तुम्ही वरती पहा बरं, इकडं पाय ना, 1 सेकंदात 20 होतं तर दुसऱ्या सेकंदात व्हॅल्यू किती रे, इथं 25 घेऊ आपण. अरे कळतंय का. म्हणजे पहिल्या गॅपमध्ये किती अंतर होतं, 20, तर दुसऱ्या गॅपमध्ये किती आलं, 5. कॉन्स्टंट आहे की नाही, तसं इथं कॉन्स्टंट होतं ना. कसं पाय, 1 मध्ये 10, 2 मध्ये 20, 3 मध्ये, अरे गॅप सेम होते ना, म्हणून हे युनिफॉर्म आहे आणि ती नॉन युनिफॉर्म मोशन आहे. कळतंय का सगळ्यांना. युनिफॉर्म मध्ये काय होतं बेटा, बोला पटकन, कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. तिकडे काय होईल बेटा, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. टाइम इंटरवल इक्वलच आहेत 1-1 सेकंदाची, पण इथं इक्वल अंतर कव्हर केलंय आणि तिकडं अनइक्वल अंतर कव्हर केलंय. चला पुढे पहा, डिस्टन्स टाइम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन इज अ स्ट्रेट लाईन. हा ग्राफ नेहमी कसा असतो, स्ट्रेट लाईन. आणि तो कसा असू शकतो, झिगझॅग, रॅन्डम, कर्व, आहे का नाही, कारण की तो नॉन युनिफॉर्म आहे. ओके, त्याला म्हणायचं नॉन लिनियर, म्हणजे सरळ नसणे, बाकी कसा असणे, गोल चालन, अंडाकृती चालल, वाकडा तिकडा चालन. अरे काले का. एक्झाम्पल काय, सोल्जर्स मार्चिंग इन द परेड. सोल्जर कसे एकदम स्ट्रेट लाईन मध्ये चालतात. अरे बरोबर नाही, समजा 1 सेकंदात 1 फूट अंतर कव्हर केलं तर ते तसंच करीत चालतात का, ते पेताड माणसाने चालतात नाही, ते एकदम सरळ. आणि पेताड माणसाची मोशन काय झाली, नॉन युनिफॉर्म मोशन ऑफ द व्हेकल्स इन द क्राउडेड स्ट्रीट, गर्दीमध्ये. ओके, पोझिशन टाइम ग्राफ इज प्लॉटेड बाय टेकिंग टाइम अलॉंग एक्स ॲक्सिस अँड दिस. हे आपण पाहिलं. आता वेगवेगळे ग्राफ पहा बरं. ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. समजा ऑब्जेक्ट एका जागेवर आहे, तुम्ही सगळे एका जागेवर बसलेले आहेत का नाही, बरोबर आहे. मग मोशन सुरू झालं तर टाइम 0 घ्या, टाइम 0. 1 सेकंदाच्या नंतर समजा टाइम 0ला तुमची पोझिशन इथं 5 मीटर घ्या. काय घ्या, 5 मीटर. तर टाइम 0ला तुमची पोझिशन किती आहे, 5 मीटर. टाइम 1 सेकंद घ्या, पोझिशन किती आहे, 5. टाइम 2 घ्या, पोझिशन किती आहे, अरे पोझिशन कुठं बदलू राहिली. अरे कधी पाहा तुम्ही, टुकू 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 पुढं चालत राहा. अरे पोझिशन 30 आहे, म्हणजे तुम्ही एका जागेवर बसलेलेच आहेत. मग तुम्हाला नेमकं ऑब्जेक्ट रेस्टला असतो, ग्राफ कसा असतो, आला का लक्षात. स्ट्रेट लाईन असतो, पण कसा, ना वरती जाणारा ना खाली जाणारा, कसा, स्ट्रेट लाईन. पोझिशन टाइम ग्राफ काल. दुसरा बघ रे, काय, ऑब्जेक्ट हॅज युनिफॉर्म वेलॉसिटी. ऑब्जेक्ट हॅज युनिफॉर्म म्हणजे समजा गाडी चालली गँग, कॉन्स्टंट स्पीड आहे तुमचा. मग आता काय होईल बेटा, टाइम पहा ना, 0, हे बघ 0, 1, 2, 3. आता तुमची पोझिशन बदलणार का नाही, कारण तुम्ही मूव्ह करताय. समजा 0ला पोझिशन 0 आहे, मग 5 नव्हती व्हॅल्यू घेतली का आपण व्हॅल्यू काही घेऊ शकतो. आता तुम्ही बसलेले आहेत आणि तुम्ही एरोप्लेनमध्ये बसलेत. कुठं बसले, एरोप्लेनमध्ये बसले. आता एरोप्लेन लागलं पळायला, अरे अगोदर हॉरिझॉन्टली पळल ना ते, का डायरेक्ट असंच बोकांडी पडल ना, मग आधी हॉरिझॉन्टली पळल ना ते. मग पहा 0ला पोझिशन 0 आणि लागलं मूव्ह व्हायला, पहिल्या सेकंदात काहीतरी अंतर केलं बघ इथं, आहे की नाही. परत दुसऱ्या सेकंदात काहीतरी केलं, टोटल 2 सेकंदात हे उत्तर भेटल. अरे की नाही, 3 सेकंद झाले, काहीतरी अंतर भेटल. अरे बरोबर आहे का नाही. ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. ग्राफ कळतोय सगळ्यांना. पुढे पहा, वेन ऑब्जेक्ट इज ॲक्सलरेटिंग. आता नीट आहे का बरं का. मग याची कसा मूव्ह होत होता, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. बेटा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सलरेशन काय असतं रे, 0. अरे ॲक्सलरेशन 3 प्रकारचं आहे ना. गाडी तुम्ही समजा घॅंग, समजा थ्रोटल ओढताय गाडीचं, तर ॲक्सलरेशनचा अर्थ व्हेलॉसिटीला काय करताय तुम्ही, वाढवताय. अपचा एरो म्हणजे वाढवले. रिटार्डिंग म्हणजे ब्रेक दाबले तुम्ही, व्हेलॉसिटी काय करताय, कमी करताय. परंतु ना व्हेलॉसिटी वाढवताय ना कमी करताय, यू आर मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. हे सगळ्यांना लक्षात आहे का. अरे गाडी चालवताना आपण 3 गोष्टी करतो का नाही. गाडीला स्टार्टर मारला का घॅंग म्हणजे स्पीड वाढवला, ॲक्सलेटिंग. कुत्रं माझं राडवा आलं तर काय उडवता का तुम्ही, काय करता, ब्रेक दाबता म्हणजे काय, रिटार्डिंग, स्पीड काय करताय, कमी.
आणि हायवे लागल्यावर आपण काय एक मोमेंट अशी येते, धड वाढत आहे आणि धड कमी होत नाही. आता फॅन पहा बरं, वाढतोय का कमी होतोय? ना वाढतोय ना कमी. कसा? सेम स्पीड. त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म व्हेलॉसिटी. काय म्हणायचं? युनिफॉर्म. म्हणजे ॲक्सेलरेशन काय झालं? शून्य. मी जर फॅनचं बटन बंद केलं तर काय झालं? रिटार्डिंग. त्याची दांडी ओढली तर काय होईल? ॲक्सेलेटिंग. पटकन बोला, कळतात का सगळे केस? मग पहा बरं, ॲक्सेलरेशन शून्य आहे, मग कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा ग्राफ कसा असतो? हा असा स्ट्रेट लाईन. ॲक्सेलरेट होतोय तर पोझिशन, आता पहा बरं का, पोझिशनचा ग्राफ कसा होईल? टाईम शून्य आहे, राईट. आता टाईम पहा, 1 2 3 असे 3 सेकंद घेऊ बरं का पोरांनो आपण. बेटा ॲक्सेलरेट व्हायला लागला म्हणजे स्पीड वाढायला लागला. स्पीड वाढायला लागला तर तो ग्राफ एक्सपोनेन्शियल ग्राफ म्हणायचं. काय म्हणायचं? एक्सपो. पाय ना, 1 ला काहीतरी पोझिशन इकडे येईन, 2 ला ही पोझिशन भेटन, 3 ला ही पोझिशन भेटन. अरे काल एक सगळ्यांना तो युनिफॉर्म भेटणार नाही तुम्हाला. आले का लक्षात? तो ग्राफ असा कर्व भेटेल. रिटार्डिंगचा अर्थ काय झाला? तुम्ही ब्रेक दाबायला लागले. आता पहा बरं, टाईम शून्य आहे आणि तुम्ही ब्रेकवरती पाय ठेवला, गाडी अचानक थांबते का? नाही, गाडी हळूहळू थांबते. मग तिची जी पोझिशन आहे ती हळूहळू चेंज होत जाईल. 1 2 3. आलं लक्षात? समजलं एक सगळ्यांना? मग एक मुमेंट अशी होईल, एक मुमेंट अशी होईल, 5व्या सेकंदाला गाडी थांबली का तिथून पुढे तिची पोझिशन तीच राहील. पटकन बोला, कालं की नाही कालं? परत तिची पोझिशन बदलणार नाही. आणि तुम्ही ओढताय तर ती काय होत राहील? पोझिशन. सो पोझिशन टाइम ग्राफ कसा असतो हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का? वाचा काय म्हणतायत? डिस्टन्स टाइम ग्राफ कशासाठी? युनिफॉर्म मोशनसाठी. आता युनिफॉर्मचा अर्थ काय रे बेटा? इक्वल टाइम इंटरवल 0 to 10, 10 to 20, सगळ्यांचा गॅप किती आहे? 10. आणि युनिफॉर्मचा अर्थ काय झाला? अंतर युनिफॉर्म पाहिजे. म्हणजे कसं? 0 ला 0 आहे आणि पहिल्या 10 सेकंदात किती गेला? 15. तर पुढच्या 10 मी किती झालं पाहिजे? 15. 15 15 किती झाले? 30. 30 आणि 15 45. मग युनिफॉर्म ग्राफ नेहमी कसा असतो? स्ट्रेट लाईन. अरे युनिफॉर्म ग्राफ नेहमी कसा असतो? स्ट्रेट लाईन. बघ ना, 0 to 10 समजा 15, हे काय जे असेल ते. अरे लक्षात आलंय? इथं थोडंसं ग्राफ असा पाहिजे होता. 20च्या ऐवजी काय पाहिजे होता? 0 20 10. हे आहे 15. बरोबर आहे, बरोबर आहे. 15 हे काय? 15 च्या नंतर 30 45. अरे लक्षात आलं सगळ्यांना? सो आपण दाखवले सगळे ग्राफ्स केलेले आहेत. ओके, म्हणजे मोशन कशी बेटा? युनिफॉर्म. खाली काय होतं? स्लोप ऑफ द ग्राफ. का मग शिकवलं तुम्हाला मी? स्लोप कसा काढायचा? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. वाय मधला फरक भागिले एक्स मधला फरक. आता पहा बरं, पोझिशन भागिले टाइम काय येईल? व्हेलॉसिटी. अरे डिस्टन्स अपॉन टाइम काय असतं? स्पीड. आहे का नाही? पहा आता, डिस्टन्स अपॉन टाइम काय असतं बेटा? स्पीड. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ द स्लोप विल गिव्ह ॲव्हरेज स्पीड. डिस्टन्स म्हणजे काय भेटेल? स्पीड. डिस्प्लेसमेंट असतात काय भेटला असता? व्हेलॉसिटी. आता नॉन युनिफॉर्म म्हणजे काय रे बेटा? अनइक्वल डिस्टन्सेस इन द इक्वल इंटरवल्स ऑफ द टाइम. तर तो ग्राफ बाकडा तिकडा कसाही असू शकतो. आहे की नाही? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज प्लॉटेड बाय टेकिंग. हे सगळं आपण मगाशी पाहिलंय. ओके, मगाशी आपण पोझिशन टाइम ग्राफ पाहिला होता. काय पाहिला? पोझिशन. आता कोणते पाहू आपण? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. पहिली केस वाच बरं बेटा. काय म्हणतायत? ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कॉन्स्टंटचा अर्थ पटकन सांगा. ॲक्सलरेशन 0. म्हणजे काय? आपला स्पीड जर 30 असेल तर कसं राहिला पाहिजे? 30. अरे त्याला असं तुम्ही काय म्हणता? कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. बघ ना, टाइम 0 आहे आणि स्पीड समजा 30 आहे, तर एका मिनिटात किती आहे? 30. दुसऱ्याला तिसऱ्याला व्हॅल्यू बदलूच नाही राहिली. आहे का नाही? पुढचा वाचा. वेन स्लोप ऑफ द लाईन हॅज कॉन्स्टंट व्हॅल्यू. म्हणजे काय? आता पावर का सगळ्यांनी? व्ही इज इंक्रीजिंग. पण कशी रे बाळा? युनिफॉर्मली. अरे व्हेलॉसिटी तर वाढली पाहिजे, पण असं घॅंग घॅंग असं नाही करायचं. घॅंग. एकदा तुम्ही थ्रॉटल ओढलं आणि तसंच ठेवलं तर स्पीड वाढत राहील. पण कसा? युनिफॉर्मली. कसा वाढत राहील? युनिफॉर्मली. तर ग्राफ हा असा स्ट्रेट लाईन वरती जाईल. पटपट बोला, कळतंय सगळ्यांना? ऑब्जेक्ट इज ॲक्सलरेटिंग. नीट आहे का बरं का? मग अशी ॲक्सलरेशन काय होतं बेटा? 0. आता इथं पहा बरं का, सेकंड केसमध्ये काय होता? स्पीड वाढत होता. स्पीड वाढत होता म्हणजेच ते ॲक्सलरेशन कसं होतं रे? युनिफॉर्म. ॲक्सलरेशन कसं होतं? मग म्हणून तो ग्राफ कसा आला होता? स्ट्रेट लाईन. आणि आता ऑब्जेक्ट ॲक्सलरेशन आहे परंतु व्हेलॉसिटी कशी आहे? मगाशी होती युनिफॉर्म, आता नॉन युनिफॉर्म. अरे म्हणजे अनइक्वल इंटरवल्स होतील व्हेलॉसिटीमध्ये. मग तो ग्राफ असा कर्व राहील वरती. बरोबर आहे का नाही? आणि डिझलरेटिंगमध्ये तो कर्व कसा राहील? हा असा खाली. हे समजतंय का? अजून जादा एक्सप्लेन करू? कळतंय सगळ्यांना?
व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कोणासाठी? युनिफॉर्म व्हेलॉसिटीसाठी. आता काय म्हणतात बघा बरं. अ ट्रेन इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 hours. 5 तासांकरता. म्हणजे काय पहा ना, 0 to 1 किती स्पीड आहे? 60. 2 ला 60, 3 ला 60. 5 तास गाडी चालली कितीच्या स्पीडने? 60च्या. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज शोन बिलो. प्लॉट व्हेलॉसिटी टाइम ग्राफ डिस्क्रायबिंग इट्स मोशन. बरं का, आता समोर ग्राफ आहे ऑलरेडी आपल्या इकडे बघ ना. ही वरती व्हेलॉसिटी आणि खाली कोण आहे बेटा? टाइम. ग्राफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. आता बेसिकली प्रश्न पहा बरं का, काय काय विचारू शकतात तुम्हाला. समजा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे, हां काढायला लावला होता पण आपण आता तो अशा पद्धतीने काढला. व्हॅल्यू असतात आपण काढू शकलो सुद्धा, विल केले आपण. जर आपल्याला प्रश्न विचारला गाडीने 2 तासात किती डिस्टन्स कव्हर केलं, आता डिस्प्लेसमेंट विचारतील. काय विचारतील? डिस्प्लेसमेंट. कारण की वरती कोण आहे? व्हेलॉसिटी. डिस्टन्स विचारू द्या नाही तर डिस्प्लेसमेंट विचारू द्या. सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही सीईटी जे देणार आहेत सगळेजण. जर समजा तुला डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचं कन्फ्युजन आलं, ऐका बरं का सगळ्यांनी पुढे माझ्याकडं. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट जर आलं तर समजा हा जो एरिया आहे हा 3 आला, हा 4 आला आणि हा 2 आला. अरे लांबी गुणिले रुंदी केली, ऐका. आणि ग्राफ वरती स्पीड आहे आणि खाली टाइम आहे. तर तुम्हाला माहिती आहे ते जर का बोलले डिस्प्लेसमेंट काढा, काय काढा? अगोदर डिस्टन्स घेऊ आपण. डिस्टन्स काढा म्हणल्यावर सगळ्या एरियाची बेरीज करायची. सगळ्या एरियाची बेरीज. 3 आणि 4 7 आणि 2 9. पटापट बोला, कळलंय का? गेटिंग? तुला डिस्प्लेसमेंट काढा म्हणल्यावर काय करायचं? वरचे नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचे, खालचा कसा घ्यायचा? निगेटिव्ह. 3 आणि 2 5 म्हणजे 3 -4 आणि +2. उत्तर किती आलं? 1. हे नक्की कळलं की सगळ्यांना? कारण डिस्प्लेसमेंट कॅन बी निगेटिव्ह, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. सो ग्राफ आल्यावर काय करायचं? वरचे पॉझिटिव्ह खालचे निगेटिव्ह. कोणासाठी? डिस्प्लेसमेंटसाठी. डिस्टन्ससाठी सगळे ग्राफ काय करायचे? ॲड. एरिया अंडर ग्राफ काय करायचा? ॲड. नक्की कळतं की सगळ्यांना हे? का डोक्यावरून चाललंय? पटपट बोला, कळतंय सगळ्यांना नक्की? ठीक. बरं, इथं म्हणले 2 तासात गाडीने किती अंतर कव्हर केलं. मग आता कसं करणार? इथं टाइम 0 आहे, इथं टाइम 1 आहे. 1 काय? 1 तास. इथं टाइम किती आहे? 2 तास. मग आता 2 तासासाठी अंतर कव्हर केलंय तर वरती ग्राफ मला इतकाच घ्यावा लागेल 2 तासापुरता. पटकन बोला, बरोबर आहे का नाही? मग त्या 2 तासामध्ये एरिया अंडर ग्राफ आहे बघा, हा रेक्टँगल भेटला का नाही? जल्दी बोलो. अरे असं ना बेटा. मग हा एरिया काढा. किती झाला एरिया? हे झालं 2 आणि व्हर्टिकल किती आहे? 60. 60 गुणिले 2 लांबी गुणिले रुंदी 120. म्हणजे गाडी 2 तासात किती किलोमीटर गेली? 120. 3 तास विचारला असतं तर काही नाही, याला थोडं पुढे घेतलं असतं आपण. 3 गुणिले 60 180. एका तासात 60. अरे 60 km/h म्हणजे एका तासात 60. अरे मजा आली का नाही? आता काय म्हणता येत रे? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. टाइम पहा बरं सगळ्यांनी किती आहे रे बेटा? हे पहा, टाइमाचे इंटरव्हल नेहमी फिक्स असतात. अरे वेळ नेहमी फिक्स असतो ना, 0 ते 5 10 काय असेल ते 10 20 गॅप सेम पाहिजे. आणि त्या हिशोबाने तुम्हाला व्हेलॉसिटीतले गॅप सेम दिसतात का रे? अरे टाइममध्ये कितीचा गॅप आहे? 5चा. व्हेलॉसिटीमध्ये कितीच गॅप आहे का कॉन्स्टंट? 8चा पाडा आहे ना. 8 दुने 16 8 त्रिक 24. म्हणजे व्हेलॉसिटी सुद्धा कशी आहे? युनिफॉर्म आहे का नाही? बरं, मग आता हा ग्राफ कसा होणार? स्ट्रेट लाईन. पाय ना, 0ला स्पीड 0. चला टाइम 5 झाला, स्पीड किती झाला? 8. अरे बघ ना, टाइम 10 झाला, स्पीड किती झाला? 16. इन दिस वे ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. आता याच्यामध्ये तुम्हाला जर म्हणले की ॲक्सलरेशन काढा, मग आता काय करणार तुम्ही? मी तुम्हाला मग शिकवलं, ग्राफ दिला का गुणाकार करायचा, भागाकार करायचा. गुणाकार केल्यावर काय भेटेल? डिस्प्लेसमेंट VT. आणि भागाकार केल्यावर काय भेटेल? ॲक्सलेशन. अरे शिकवलं नाही मला सांगा ना? V/T. तर तो नुसता V/T नसतो, तो काय असतो बेटा? डेल्टा V/Δt. डेल्टा V/Δt. मग तुम्ही कोणतेही 2 पॉईंट घ्या ना. समजा हा पॉईंट घ्या A आणि हा पॉईंट घ्या B. चला, त्याच्या डेल्टा V/Δt याचा अर्थ डेल्टा Y/Δx. वाय मधला फरक. आता तुम्हाला कोऑर्डिनेट माहिती आहे. हा जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट सांगा बरं पटकन मला. अरे x वरती 10 y वरती 16. मग त्याचे कोऑर्डिनेट्स किती आले? अरे 9वी 10वी शिकलो नाही आपण? चला B चे कोऑर्डिनेट सांगा.
20 32 20 32 आहे का नाही. मग ॲक्सलेरेशन काढा म्हणल्यावर वाय मधला फरक सांगा. 32 वजा 16. कसं करायचं बेटा. 32 मायनस 16. चला एक्स मधला फरक 20 मायनस 10. अरे नक्की कळतंय का सगळ्यांना. वाय मधला फरक भागिले एक्स मधला फरक. अरे पॉईंट नेहमी कसा असतो एक्स कॉमा वाय. मग पहिल्याला आपण काय म्हणू x1 y1. दुसऱ्याला आपण काय म्हणू x2 y2. हां वाय मधला फरक किती झाला 32 मायनस 16 भागिले एक्स मधला फरक किती झाला 20 मायनस 10. सांगा बरं 32 मायनस 16 किती आला भागिले म्हणजे उत्तर किती आलं 1.6. ॲक्सलेरेशन युनिट काय असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. अरे समजतंय का सगळ्यांना. आता प्रश्न जर समजा असा विचारला की गाडीने इथं टाइम काय दिला सेकंदात. गाडीने 20 सेकंदात किती अंतर कव्हर केलं. आता काय करणार आपण. अरे किती डिस्टन्स कव्हर केलं याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हे काय असतं व्ही गुणिले टी. अरे बरोबर आहे का नाही. वरती व्ही आणि खाली टी गुणाकार म्हणजेच काय एरिया अंडर ग्राफ. टेक्निक दिलं की नाही. आणि किती सेकंदात विचारलंय 20 सेकंदात. इकडे बघ ना एवढी गिरी नाही गाडी तिरकी अशी. त्याच्या खाली किती एरिया येऊ राहिला ट्रायंगल. आणि व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल. अरे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. अरे व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. अरे काही कळतं का नाही सगळ्यांना. बेस किती झाला त्याचा 20 आणि हाईट किती झाली किती 32. चला भाग द्या 2 ने द्या 10. 32 गुणिले 10 320 मीटर येईल ना मीटर पर सेकंडमध्ये. अरे नक्की कळतंय का सगळ्यांना. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला आता 11वी 12वीला हे सगळ्या गोष्टी करायच्यात. पहा बरं वेलॉसिटी डिस्टन्स जे जे विचारायचे ते आपण करू शकतो. समज सगळ्यांना. स्टडी द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. विच ग्राफ करेक्टली रिप्रेझेंट नॉन ॲक्सलरेटेड मोशन. हां बेटा नॉन ॲक्सलरेटेड चा अर्थ काय झाला रे. ॲक्सलरेशन नाही पाहिजे. ॲक्सलरेशन 0 म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी पाहिजे. नाही तर ऑब्जेक्ट रेस्टला पाहिजे. बरोबर. पहिला ग्राफ पहा बरं. टाइम 0 1 2 व्हॉट आर वे ऑब्झर्विंग. 0ला डिस्टन्स तेच आहे 1ला तेच 2ला तेच म्हणजे ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. जमन का नाही. येस ठीक आहे. ॲक्सलरेशन 0 आहे. दुसऱ्यामध्ये टाइम 0 1 2 3 5 इथं काहीतरी व्हॅल्यू घ्या बरं समजा 7 आणि वाय ॲक्सिसला कोण आहे डिस्टन्स. 7व्या सेकंदाला डिस्टन्स शक्य का रे. समजा डिस्टन्स घे ना 5 10 15 20. एकाच सेकंदाला 2-3 ठिकाणी असतो माणूस. अरे एका टायमाला 2-3 गोष्टी पॉसिबल आहेत का. मी इथं पण आहे मी पाथडीला पण आहे. तुम्ही म्हणता काय तुमचा भोकाडी आहे काय तिकडं. अरे शक्य आहे का ते. म्हणजे अग्राफच शक्य नाही. अग्राफ चुकीत झाला. अरे एका सेकंदाला ऑब्जेक्ट 2-2 ठिकाणी नसतो. बरं तिसरा काय म्हणतो रे. जसा टाइम वाढत चालला तसं डिस्टन्स वाढत चाललं. ते पण कसं युनिफॉर्मली आहे का नाही. परंतु हा डिस्टन्स टाइम ग्राफ आहे. हा डिस्टन्स टाइम ग्राफ आहे. तर मला सांगा तो ॲक्सलरेटेड नॉन ॲक्सलरेटेड आहे का म्हणजे ॲक्सलेरेशन 0 आहे का. येस का युनिफॉर्म इन्क्रीमेंट आहे ना. इकडं बघ डिस्टन्स आणि टाइम. हां डिस्टन्सला डी म्हणा टायमाला टी म्हणा. तुम्हाला ग्राफचं टेक्निक दिलं का नाही दिलं. भागाकार करा ना. डिस्टन्स भागिले तो सर गुणाकार करा. अरे बाळा डिस्टन्स गुणिले टाईमला फॉर्म्युला नाही ना आपल्याला काही. पण डिस्टन्स भागिले टाईमला आहे ना स्पीड. अरे डिस्टन्स भागिले टाईमला आहे ना आपल्याला काय स्पीड. आणि भागाकार कोण असतं स्लोप आहे की नाही. म्हणजे स्लोप ऑफ धिस ग्राफ इज व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट. झिरोच्या नंतर एकाच्या नंतर 2च्या नंतर 3. इथं सुद्धा 5 10 5 व्हॅल्यू घेतली तर 10 15 असं करावं लागेल. 10 20 30 गॅप सेम घ्यावं लागतील का नाही मला सांगा. मग मला सांगा ना 0 to 1 5. हां 0 to 1 5 1 to 2 परत 5 म्हणजे 10. हे युनिफॉर्म आहे म्हणून तर कसं आहे स्ट्रेट. म्हणून व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट. अरे येस ऑर नो. आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे याचा अर्थ कशी आहे ॲक्सलेरेशन 0. व्हेलॉसिटी कमी जास्त झाली असती तर ॲक्सलेरेशन 0 असतं का नाही. हे नक्की कळतं एक सगळ्यांना.
विच ऑफ द ग्राफ्स इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. ह्या बघा दुसरा, कारण एका वेळी 2-2-3-3 पोझिशन्स नसतात. आता काय म्हटले बघ बरं, पार्टिकल शो डिस्टन्स टाइम कर्व, खाली टाइम आहे वरती डिस्टन्स आहे. मॅक्झिमम इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज अराउंड. सांगा बरं कोणत्या पॉईंटला पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे. तुला डिस्टन्स टाइम ग्राफ दिला, टेक्निक मी आत्ताच तुला दिलं होतं. डिस्टन्स भागिले टाइम कोण असतं, स्पीड. हे तर बरोबर आहे. मग ज्याचा स्लोप जादा, अरे हा स्लोप आहे ना, ज्याचा स्लोप जादा त्याचा स्पीड जादा. हा स्लोप कधी जादा, जेवढा थिटा जादा तेवढा स्लोप जादा. 0 to 90, 0 to 90. मग कोणाचा स्लोप जादा आहे पहा बरं ह्या पीचा आहे का, काय ह्या क्यूचा आहे पहा बरं. पाय ना, पी पेक्षा क्यूचा अँगल थोडा मोठा आहे. आरला अजून जास्त आहे ना बेटा. अरे सर नो, अरे हा पहिला थिटा, हा दुसरा आणि हा तिसरा, कोणता जादा आहे, वाढ झाला हा जादा आहे ना. बरं यस वाला छोटा आहे, म्हणजे आर उत्तर आहे. अरे मजा आली का नाही. शून्यापासून अँगल जसा जसा वाढत जाईल, पण कुठपर्यंत 90 चालेल का, नाही. 90ला स्लोप डिफाईन होत, गाडी अशी चढती का कधी वर ढगात अशी सरळ. स्लोप हा 90 पर्यंत असतो, 90 नसतो. आले का सगळ्यांच्या लक्षात. सो उत्तर काय झालं बेटा इथं, मोठ्याने बोला. अरे उत्तर काय झालं, आर. ओके, आता काय म्हणतात पहा बरं, वाचा. Position of particle moving along x at certain time is given below. Which of the following describes motion correctly? पहिली गोष्ट युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे सांगा बरं. 0 to 1 2 3 टायमाचे इंटरवल कॉन्स्टंट आहेत, पण त्या हिशोबाने खालचे इंटरवल कॉन्स्टंट आहेत का रे, नाही. हे पाय ना, -2 to 0 हा 2च गॅप आहे. 0 to 6 6चा गॅप आहे, गॅप सेम नाही. म्हणजे ही युनिफॉर्म आहे का, अजिबात नाही. म्हणजे ही कशी आहे, नॉन युनिफॉर्म. आणि पुढे पाहा ना, ॲक्सलरेटेड आहे का, येस. कशामुळं, जसं टाईम पुढं उरायला डिस्टन्स नॉन युनिफॉर्मली वाढू राहिलं. पुढे काय रे बेटा, इक्वेशन्स ऑफ द मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. तुम्हाला असं वाटतं हा टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ, आहे की नाही. याचा प्रूफ आपण घेऊ, लहानपणी केलेला आहे आपण ऑलरेडी, आणि त्याचे इक्वेशन्स ऑफ मोशन पण घेऊ. ओके.